आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। पाण्याला पठाण याला मारहाण करण्यात आलेली होती। त्यानिमित्त त्या परिवाराला भेटण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत। त्यांना विचारू आपण त्यांनी काय माहिती घेतली आणि त्यांना काय सांगायचं आहे। मॉब लिंचिंग सारखे प्रकार ही पुरोगामी महाराष्ट्रात व्हायला लागली, अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी बाब आहे। आणि त्यातल्या त्यात बहिणाबाई आणि मुक्ताबाईंच्या या मातीत अशा प्रकारच्या घटना घडणं हे समजण्या आणि पचण्यापलीकडचं आहे। झालेला मृतकाचा जो मृत्यू आहे हा संपूर्णतः या कायद्याची, या राज्याची कायदा व सुव्यवस्था ही बिघडलेली असल्याचं हे घोतक आहे। काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख याचा ज्या क्रूर आणि विकृत पद्धतीने हत्या झाली होती, तशाच प्रकारची हत्या या ठिकाणी या मृतकाची झालेली आहे। जो सुलेमान नामक जो तरुण होता हा मागच्या वर्षी मस्जिद देखील नाही आणि ही 4 घरं गुन्हा गोविंदाने सर्वांसोबत राहतात। गणपती मंडळाचा अध्यक्षासारखी एक सार्वजनिक जीवनामध्ये एक जबाबदारी स्वीकारणाऱ्या तरुणाला त्याच्या पायाचे नख काढल्या जाणं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। सकृत दर्शनी जे तपास अधिकारी आहेत ते तपास अधिकारी दुजाभाव करत असल्याचा एक माहिती समोर आलेली आहे। आज मृतकाची कुटुंबातील व्यक्ती जेव्हा भेटायला गेली तेव्हा अत्यंत तिरस्काराने आणि फार विचित्र पद्धतीने वागणूक ही तपास अधिकाऱ्यांनी सदर पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे अशा भ्रष्ट, अविवेकी आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या तपास अधिकाऱ्याला तात्काळ या तपासापासून दूर करावं व IPS एका IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून सदर प्रकरणाचा तपास करावा ही आमची पहिली मागणी आहे। सोबतच जो एकंदर घटनेचा जो घडलेली घटना आहे हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे। हा एकत्रित स्वरूपाचा गुन्हा देखील आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर मॉब लिंचिंग होते, मारला जातो आणि सरतेशेवटी गावात आणून त्याला अशा पद्धतीने त्याचा खून केला जातो। या सर्व प्रकरण हा स्वाभाविक स्वरूपाचा नाही, हा थंड डोक्याने एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे। या कारस्थानातील मोठे मासे जे आहेत हे देखील गणाला लागणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने याची SIT ची चौकशी व्हावी आणि सर्व या प्रकरणामध्ये मोकासारखाही कायदा जो आहे त्याची देखील अंमलबजावणी करावी। हे नुसतं 302चं प्रकरण नाही, हा संघटित स्वरूपाचा गुन्हा आहे। यामध्ये मोठे मासे या ठिकाणी कुठेतरी अडकलेले आहेत, त्यांच्यापर्यंत हा तपास जावा, अन्यथा या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही आमची असणारी या प्रकरणातील भूमिका आहे। राहता राहिला जो प्रश्न जो आहे तो या गावातील सर्व मंडळी या कुटुंबाच्या सोबत आहे आणि या ठिकाणी भारतातील सर्व लोक एकसंघ असल्याचं जे गावकऱ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलंय
हा त्यांच्यातील चांगुलपणा हा देखील या ठिकाणी कुठेतरी अधोरेखित करावासा वाटतो आणि या मृतकाला न्याय दिल्याशिवाय गावकऱ्यांनी देखील स्वस्थ बसू नये हे देखील एक विनम्र स्वरूपाचं आव्हान आहे.